बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कथित भ्रष्टाचाराची मंत्रालयात दखल. आमदार हरीश पिंपळे यांच्या पाठपुराव्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांचे चौकशीचे आदेश. बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची अखेर मंत्रालय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी मंत्रालयात पणन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन बाजार समितीतील कथित अनियमितता, आर्थिक व्यवहार आणि प्रशासनातील विविध तक्रारींबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर मंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे थेट आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत गेल्या काही काळांपासून विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित होत होते. शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून कथित आर्थिक गैरव्यवहार, प्रशासनातील अनियमितता तसेच निधीच्या वापराबाबत तक्रारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार हरिभाऊ पिंपळे यांनी हे प्रकरण थेट मंत्रालयात मांडत सखोल चौकशीची मागणी केली. बैठकीदरम्यान पणन विभागातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. आमदार पिंपळे यांनी उपलब्ध तक्रारी व संबंधित मुद्दे मंत्र्यांसमोर मांडल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असंही बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितले. या बैठकीला तालुक्यातील कार्यकर्ते व बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन सोनटक्के आणि गोपाल पाटील महल्ले, राजू पाटील काकड उपस्थित होते. यांनी ही बाजार समितीतील कथित गैरप्रकारांबाबत माहिती देत शेतकरी हिताच्या दृष्टीने योग्य कारवाई करण्याची मागणी केली. या घडामोडीमुळे बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले असून चौकशी अहवालात कोणते निष्कर्ष समोर येतात आणि त्यानंतर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांचं विशेष लक्ष लागलंय. चौकशीच्या आदेशामुळे संबंधित प्रकरणाला नवे वळण मिळाले असून सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. आमदार पिंपळे यांनी 9 जुलै रोजी संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन बैठक घेतली होती. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.